बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक काका विधाते लिखित कादंबरी संताजी. प्रकरण 14. संताजीचा जन्म ज्या भाळवणी गावात झाला ते घोरपड्यांच्या पाटीलकी आणि देशमुखी असल्या अनेक गावांपैकी एक होतं. सपाट पठारी प्रदेशावर वसलेलं, अलुत्या बुलत्यांसकट 18 पगड जातींच्या 150-200 घरांना आपल्या कुशीत घेऊन गुन्ह्या गोविंदाने नांदणारं, फार सधन नव्हे, फार गरीब नव्हे, बागायतीपेक्षा जिरायती शेतीवर जगणारं. भाळवणीच्या मातीत जोंधळा, बाजरी, गहू ही पिके मुबलक व्हायची. पाऊस मध्यम पडायचा, पण गावच्या शेती भातीला तो पुरायचा. मृग बरसला की पेरा सुरू व्हायचा. धान्याचे कोंब तरारून वर यायचे. वाढत्या पिकांनी शेते सजायची. वाहत्या वाऱ्यासवे त्यांची हिरवाई डोलू लागायची. उन्हाळ्यात रखरखीत उदास वाटणारा भाळवणीचा उघडा बोडका माळ पावसाळ्यात हिरव्या रंगाचा शेला पांघरून कोवळ्या लुसलुशीत गवताने सळसळू लागायचा. गावची गुरे ढोरे तिथे चरणीला लागायची. गुराख्यांच्या हळ्या त्यांच्या पाव्यांचे मंजूळ स्वर रानावनात घुमायचे. ही धून वेगळी, हे तरंग वेगळे संताजीच्या मनात ते रुंजी घालायचे. भाळवणीचा मुक्त मोकळा वारा पिऊन त्याची वाढ झाली होती. तिथल्या मातीत मनमुराद खेळून अंगात असामान्य रग त्याने पैदा केली होती. भाळवणीच्या आखाड्यात पहिल्यांदा त्याच्या हाती तलवार आली. नेमबाजीचा सराव करताना त्याने काढलेल्या बंदुकीच्या बारांनी त्या देहाच्या दिशा दणाणल्या. आसमंतातील रानपाखरे सैरभैर उडाली. इथेच तो घोडा फेकायला शिकला. भाळवणीतल्या लाल मातीच्या आखाड्यात शिनेच्या मल्लांशी झोंब्या घेत दंड बैठकांनी घुमत आपला देह त्याने पुष्ट आणि घाटदार बनवला. गावापासून पश्चिमेला अर्ध्या कोसावर एरळा नदी वाहते. पावसाळ्यात ती एखाद्या गर्भार बाईसारखी फुलते. उन्हाळ्यात मात्र चिंधी एवढी धार तिच्या पात्रातून वाहताना दिसते. भाळवणीकर पाण्यासाठी तिच्यावर अवलंबून नव्हते. गावाशेजारून वाहणारा एक मोठा ओहोळ त्यांची सारी गरज भागवायचा. उन्हाळ्यातही त्याला बऱ्यापैकी पाणी असायचं, तरीही एरळेचं महत्त्व होतंच. गावची जी थोडीफार बागायती शेती होती ती तिच्या पाण्यावर तरारायची. गुराढोरांची तहान भागवायला तिचाच आधार होता. पोरे टोरे बापे डुंबायला तिच्याकडेच धाव घ्यायचे. पुराणे उफाळणारी नदी पोहून पार करण्याची पैज लावणं आणि ती जिंकणं हा भाळवणीकरांचा एक वेडा छंद होता. एक दिवस भाळवणीचं भाग्य पालटलं. भाळोजी घोरपाड्यांच्या मनानं घेतलं. गाव उत्तम, वस्ती इथंच करावी. स्वच्छ मोकळा परिसर, शिवाय जहागिरीच्या दृष्टीने ठिकाण मध्यवर्ती. विटा, नहावी, वांगी ही घोरपड्यांच्या पाटीलकीची देशमुखीची गावे आसपास वसलेली. गावाला पाण्याची ददात कधीच जाणवणार नव्हती. त्यांनी मनात अंताच गावाचं रूप पालटू लागलं. पाथरवट गवंडी कामाला लागले. भाळवणीच्या उघड्या माळावर आधी 700-500 घोड्यांची पागा सजली. गावकुसाची तटबंदी, तिची भव्य वेस बांधून झाली. ओहोळाला प्रशस्त घाट बांधला. ऐस पैस घेर असलेला राहता वाडा आकाराला आला. त्यात मुदपाकखाना, बैठकीच्या झोपण्याच्या खोल्या, धान्याच्या कोठ्या, शस्त्रागार, इतर कारखान्यासाठी लागणाऱ्या खोल्या होत्या. वास्तू शांत केल्यावर म्हाळूजींची नव्या नवाळीतील पत्नी उमा तिथे राहायला आली. बंगळूर मुक्कामी खुद्द शहाजी राजांनी तिचं लग्न म्हाळूजींशी लावून दिलं होतं. म्हाळूजी नेमते होते तेव्हापासून राजांनीच त्यांचा सांभाळ केलेला. वयात आल्यावर त्यांना आपल्या सैन्यात जुमलेदारी दिली. आपला थोरला पुत्र संभाजीच्या पदरी त्यांना ठेवलं. म्हाळूजींचं चाकरीचं कार्यक्षेत्र बंगळूर कर्नाटकात, पण लग्नानंतर आपल्या तरुण पत्नीला दूर महाराष्ट्रात ठेवायचं त्यांनी ठरवलं. उमाबाईंच्या वास्तव्यानं घोरपड्यांचा वाडा नांदता झाला. नोकर चाकरांच्या वर्दळीने तो गजबजला.
पागा, कारखाने, कोठ्या तिच्या निगराणीखाली आल्या. स्वतःपासून इतकं दूर आपल्याला ठेवण्याचा पतीचा उद्देश काय तो उमाबाईंना कळला होता. जहागिरीत त्यांनी व्यापारी पेठा बसवल्या. व्यापारी, उद्यमी, शेटे, महाजन यांनी वास्तव्य करून उद्योगधंद्यांना ऊर्जितावस्था आणावी म्हणून त्यांना प्रोत्साहन दिलं. घराण्याचा कुलाचार सांभाळणाऱ्या व्युत्पन्न ब्राह्मणांना वतने, इनामे देऊन त्यांच्या चरितार्थाची सोय केली. संरक्षणासाठी जहागिरीच्या प्रत्येक गावात 100 हशम स्वार हमेशा तैनात राहतील अशी व्यवस्था केली. लष्कराचा कारभार पाहणारी माणसेही विश्वासू होती. हटकरराव देवकाते, उदाजी मोहिते, अली खान, माकोबा धागर हे म्हाळूजींचे बाळपणापासूनचे मैत्र. आपला उत्कर्ष होईल तसं तसं त्यांचंही बस्तान त्यांनी बसवून दिलं. त्यांना लष्करात शिलेदारा दिल्या. स्वाऱ्या शिकाऱ्यात भाग घ्यायची संधी दिली. गावच्या पाटीलकीचा कारभार त्यांना सांगितला. या सगळ्यांवर त्यांचा जीव असला तरी अली खान म्हणजे त्याच्या काळजाच्या कपाडातलं कोंदण होतं. त्याचं पूर्ण नाव अली गजबर अली मिया दरवेश. दिसायला हबशासारखा ठार काळा, राक्षसासारखा उंच, धिप्पाड, रुंद, भरीव जबड्याचा, बसक्या नाकाचा, राखाडी रंगाच्या कोर्रेबाज डोळ्यांचा, गालफडावर हनवटीवर राहाट करड्या दाढीचं कुरण माजलेलं, आवाज ढाल्या, खर्ज भरला. तो ऐकूनच लोकांची गाळण उडायची. हे कापशीचा देसाई, अर्थात हे देसाई पण ही माळूजींनीच त्याला बहाल केलं होतं. कापशीला आपला कबिला ठेवून माळूजीच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी तो भाळवणीला ठाण मांडून असायचा. सर्वत्र त्याचा दरारा असला तरी उमाबाईंशी तो फार अदबशीरपणे बोलायचा, वागायचा. त्याचा जाडा भरडा आवाज खालच्या पट्टीत यायचा. अली खान पट्टीचा हत्यारी. तलवार, भाला, कट्यार, पेशकब्ज, पट्टा, फिरंग कुठलंही शस्त्र तो सफाईने चालवायचा. बंदुकीचा त्याचा नेमही अचूक होता. गोळी झाडली की सावज हमखास पडणारच. घोरपड्यांच्या शिकारखान्यात रान गव्यापासून वाघापर्यंत पेंडा भरून ठेवल्या पशूंपैकी अर्ध्याहून अधिक शिकारी एकट्या त्याने गेल्या होत्या. माळूजींच्या लष्करात त्याच्यासारखा घोडा फेकणारा दुसरा कोणी स्वार नव्हता. भाळवणीला माळूजींचा संसार बहरला. संताजी, बहिरजी, मालोजी अशी 3 मुले त्यांना झाली. दुसऱ्या स्त्रीपासून शाबजी नावाचा आणखी एक पुत्र झाला. ही मुले अली खानाच्या अंगा खांद्यावर खेळत वाढली. खानाची मर्दानी चाल, दमदार आवाज, त्याचा दरारा संताजीला भावायचा. त्याचं दणकट व्यक्तिमत्व त्याच्या बालमनावर कायमचं कोरलं गेलं होतं. शिकारीसाठी कोसोगंती रानो महाळ भटकण्याचा छंद त्याला लागला तो खानामुळेच. पावसाळ्यात गुडघ्या एवढ्या चिखलातून, उन्हाळ्यात भाजणाऱ्या फुपाट्यातून आणि हिवाळ्यात पोटरीपर्यंत सलगी करणाऱ्या दममाखल्या बर्फाळ कोवळ्या गवतातून एका अनिवार्य उडीने खानाच्या संगतीने त्याने रान पालतं घातलं होतं. चिंचा, चिगूर, बोरे या रान मेव्यात रमत, मधमाशांची पोळी हुडकत, सवंगड्यांसवे दूरपर्यंत फिरताना उदंड पायपटीने थकून भुकेल्या पोटाने एखाद्या पेरूच्या बागेत कच्चे तुरट पेरू चोरून खाताना त्याला कधी संकोच वाटला नाही. कच्च्या कैऱ्या घामिजल्या मुठीतल्या मिठासह मटकावताना होणारा अपार आनंद काही वेगळाच. गावातल्या खंडेरायाच्या देवळापुढं मोठं मैदान होतं. तिथे संध्याकाळी हुतुतू, आट्यापिट्या, विटी दांडूसारखे खेळ होत. रात्री गावात लवकर निजाणी झाली तरी मुलांचा मेळा उशिरापर्यंत गप्पा मारत बसे. कधी लढाईच्या, कधी गावातल्या लहान मोठ्या घडामोडींच्या, तर कधी भूताकेतांच्या गोष्टी निघत. त्या रंगवून सांगितल्या जात. संताजींचा या साऱ्यातला सहभाग ठरलेला. राजकीय घडामोडी सांगताना शिवाजी महाराजांचा विषय हमखास निघे. त्यांच्याविषयी सैनिक शिलेदारांकडून कळलेल्या गोष्टी संताजी सांगे आणि पोरे भान हरपून ते ऐकत राहत. मुलांची वय थोडी वाढल्यावर म्हाळूजींनी त्यांना करड्या शिस्तीचा शिपाईगडी असलेल्या अली खानाच्या हाती सोपवलं. तो मुलांना पहाटे लवकर उठवायचा. तालीमखान्यात त्यांना मनसोक्त घुमवायचा. लाल मातीत तुल्यबळ भिडूनशी झोंबी घ्यायला लावायचा. मुले घामाघूम होत.
नंतर दमगीर होईपर्यंत धावण्याचा व्यायाम, घोड्यावरची रपेट. रपेटीसाठी खान मुद्दाम नाठाळ घोडे निवडायचा. त्यांना आवरता आवरता मुलांची तारांबळ उडायची. पण खान मात्र फुरफुरत उभ्या जागी नाचणाऱ्या त्या घोड्यांना जरासं चुचकारून लगेच शांत करायचा. ये जानवर सबसे तेज चालाक है, आधी त्याचा मिसाल समजून घ्या. प्यार मोहब्बतीने त्याच्या कलानुसार त्याला हाताळा. एकदा का स्वाराशी त्याचा सूर जुळला की मग हवं ते त्याच्याकडून करवून घ्या, तो सांगायचा. घोड्याचा स्वभाव, त्याच्या सवयी, त्याला कैह्यात आणायच्या युक्त्या संताजीला अलीखानाने शिकवल्या. त्याची लक्षणे कशी ओळखावीत, त्याच्या वयाची परीक्षा कशी करावी, त्याचे आजार कोणते, त्यावरची औषधे कोणती, याची सविस्तर माहिती त्याने करून दिली. शिवाय बागेतले अनुभवी सईस मोत्तद्दार होतेच. लहान वयातच संताजी अश्वपरीक्षेत आणि घोडा फेकण्यात तरबेज झाला. रपेट झाली की शस्त्रागारात हत्यार चालवण्याचा सराव व्हायचा. तलवार, फिरंग, धूप, भाला, बर्ची, सैत्या, बिछवे, पट्टा, विटा, जमदाड, कट्यार, गुर्ज अशी शस्त्रे सफाईने चालवण्याचं शिक्षण खानाने त्याला दिलं. शस्त्र चालवताना पवित्रे कसे घ्यावेत, मंडलनी चौक कसे भरावेत, प्रतिस्पर्ध्यांची पुढची चाल चलाख नजरेने कशी हेरावी, त्यावर बिनतोड प्रतिचाल कशी करावी, हे त्यानं शिकवलं. शस्त्रांची निगा राखण्याचं कसब सांगितलं. धनुष्यबाणाचा सराव करून घेतला. आपल्या घराण्याचा कुलवृत्तांत, इतिहास ही लहान वयातच संताजीने जाणून घेतला होता. त्याचे वडील म्हाळूजी हे शहाजी राजांचे थोरले पुत्र संभाजी राजांच्या दिमतीला होते. सन 1654 मध्ये आदिलशाही सरदार अफजल खानाच्या नेतृत्वाखाली कर्नाटकातल्या पाळेगारांविरुद्ध लढाई पेटली. कनकगिरीच्या पाळेगाराविरुद्ध लढताना संभाजीराजे ठार झाले. त्यांच्यासारखा उमदार राजपुत्र यावणी सत्तांच्या घातक राजकारणाचा बळी ठरावा, ही गोष्ट म्हाळूजींच्या मनाला लागली. त्यांनी शहाजी राजांपुढे दरखास्त मांडली, आम्हाला देशावर शिवबांकडे पाठवावं. त्याच्यासाठी लागेल ती कस्त मेहनत करू आम्ही. अरे संभाजी गेला तरी आम्ही आहोत, आमच्या पदरी राहिलास तर तुझं ऊर्जितच करू, तो प्रश्न नाही. मग म्हाळूजींना स्पष्ट सांगता येईना. शहाजी राजे हसले. यवनांची चाकरी करायला तुझं मन घेत नाही होय ना? कसं घेणार? आदिलशहा हिंदूंशी जुलमाने वागतो, बाटवा बाटवी करतो. आमचं शौर्य, पराकोटीचा पराक्रम त्याच्या लेखी कसपटा समान. मग त्याची चाकरी करण्यात काय अर्थ? त्यापेक्षा शिवबाकडे जाऊ, मनापासून त्याला साथ देऊ. फौजा चालवून यवनांना आपली खरी ताकद काय ते आपण दाखवून दिलं पाहिजे. ठीक आहे, राजे म्हणाले. गुलामी करण्याची तुझी इच्छा नाही आणि आम्ही तर यवनांचे पिढीजात चाकर. चाकराचा चाकर होण्यात भूषण ते काय? तू जरूर शिवबाकडे जा, पण त्याची चाकरी ही सुळावरची पोळी आहे हे विसरू नकोस. जीवित तृणवत मानून काम करावं लागेल. शिवबाच्या स्वराज्यात स्वातंत्र्य आहे, पण सुख नाही. माझ्या लेखी स्वातंत्र्यासारखं अन्य कुठलंही सुख नाही. हा प्रसंग सांगताना पित्याच्या मुखावर फुललेला अभिमानाचा भाव संताजी कधीही विसरू शकला नाही. शिवाजी राजांच्या लष्करात दाखल झालेले म्हाळूजी नेहमी म्हणत, गुलामीचा गळफास गळ्याशी आवळून गुदमरून मरण्यासाठी आपला पराक्रम वाया घालवायचा नाही, हे ठरवून तांबरांची ताबेदारी आम्ही सोडली आणि शिवबाच्या शिबिरात आलो. शिवबा गुलामीचा तो फासच तलवारने तोडायला सिद्ध झाला आहे. शिवाजी राजांशी, त्यांच्या स्वराज्याशी आपल्या वडिलांचं नातं स्वातंत्र्य निष्ठेच आहे हे संताजीला लहान वयातच उमगलं. गुलामीत सुखाच्या पडणाऱ्या मोत्याच्या घासाहून स्वतंत्र स्वराज्यातली भाजी भाकरी बरी. शिवबा आमचा आणि आम्ही त्याचे आहोत. त्यासाठी प्रसंगी रक्त सांडायचीही आमची तयारी आहे. हा संस्कार त्याला वडिलांकडून मिळाला होता.
केशव भट हे त्याचे शिक्षक होते. अनेक ग्रंथ वाचून कधीकधी तो त्यांना चिकित्सकपणे प्रश्न विचारायचा. एका ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सुखी संतोषा न यावे, सुखी विषादा न भसावे, आणि लाभालाभ न धरावे मनामजी. एत विजयपण होईल की सर्वंता देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता विना. याचा अर्थ कर्म करताना माणसाने कुठलीच अभिलाषा धरू नये असा होतो ना? होय. कृष्ण अर्जुनाला सांगतोय की हे अर्जुना, सुखदुःखाचा फायदा तोटाचा विचार न करता माणसाने आपले कर्म करत राहावं. लढाईत जय मिळेल की मृत्यू येईल याची तमा धरू नकोस. तुझं काम फक्त लढणं हेच आहे. पण गुरुजी, लढाई जिंकण्यासाठी करायची असते ना, मेल्यावर जय मिळवून काय फायदा? अरे, हा संवाद कुणात चाललाय त्याचा विचार केलास का तू दाजी? कृष्ण अर्जुनाला सांगतोय हे. अर्जुन नर आणि कृष्ण नारायण. सामान्य माणसाचं सुख दुःख, जय पराजय या पलीकडचा विषय आहे हा. धर्म हे त्याचं सार आहे. जगणं आणि मरणं अटळ असलं तरी जगायचं कसं आणि मरायचं कशासाठी ही गोष्ट आपल्या धर्मग्रंथामध्ये कशी प्रभावीपणे सांगितली आहे ते केशव भट त्याला समजावून सांगत. धार्मिक ग्रंथांबरोबर ऐतिहासिक बखरी तवारिखा वाचण्यात संतांची रंगून जाई. यावणी सुलतान बादशहा यांच्या मराठीत नकलून काढलेल्या अनेक बखरी त्याने वाचल्या. मोगल, आदिलशाही, कुतुबशाही यांचा इतिहास त्यामुळे त्याला कळला. भटांना तो विचारी. मुसलमानांनी त्यांच्या हकीकती तपशीलवार लिहून ठेवल्या तशा आपल्या लोकांनी का लिहून ठेवल्या नाहीत? मुसलमान जेथे आहेत, शिवाय ते राज्य करते. इतिहास लिहून ठेवणं त्यांना शोभतं. आपण काय लिहावं? सपाटून झालेल्या आपल्या पराभवाच्या पोथ्या? का? आपलं कर्तृत्व कमी आहे की काय? राजपूत, मराठे मूळचे शूर, पराक्रमी. यावणी सैन्यात मोठमोठ्या सरदाऱ्या त्याने केल्या, फौजा चालवल्या. शहाजी राजांचं कर्तृत्व तर केवढं मोठं. शिवाजी राजांच्या नावाचा डंका आज चहू मुलखात वाजतोय. त्या हकीकती का लिहिल्या जात नाहीत? त्यासाठी फुरसत नको का दाजी? उन्हा पावसात फिरत ते लढाया कधी लढणार आणि इतिहासाची लिखापिढी रे कधी करणार? निदान आम्हा घोरपाड्यांचा इतिहास तरी कोणी लिहून ठेवलाय की नाही? ठेवलाय तर फार पुरातन कुल हे. 300-350 वर्षे राजकारणात वावरणारे. त्यांचा मूळ पुरुष राजस्थानातल्या शिसोदे वंशाचा होता. भटांनी घोरपाड्यांच्या दप्तरखान्यातल्या पूर्वीच्या सनदा, पत्रव्यवहार, बखरी संताजीला वाचायला दिल्या. त्यावरून त्याला केवळ घोरपाड्यांच्याच कुलाचाच नव्हे तर भोसल्यांच्या घराण्याचाही बराच इतिहास कळला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.